सावधान! तुम्ही जर काही 17 पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असाल तर बनू शकतात विषारी। नंबर 1, बऱ्याचदा चपात्या बनवण्यासाठी मळलेली कणिक शिल्लक राहते किंवा कणिक परत परत भिजवायला नको म्हणून दोन्ही टाइमची कणिक बायका एकदाच भिजवून ठेवतात। अनेक महिला ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या पिठाच्या चपात्या बनवतात, परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले हे पीठ काळे पडते व ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असते। त्यामुळे आपल्याला जेवढे गरजेचे आहे तेवढेच पीठ मळावे व फ्रीजमधील मळलेले पीठ चुकूनही वापरू नये, त्यामुळे पोटासंबंधित आजार होतात। नंबर 2, जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर यामुळे शरीरात फॅट जमा होतात, तसेच पोटात गॅस, अपचन व बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते। त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेला भात खाऊ नये। नंबर 3, आपण बऱ्याच वेळेस डाळ शिल्लक राहिली की ती फ्रीजमध्ये ठेवतो, पण जर का तुम्ही 1-2 दिवसांची शिळी डाळ फ्रीजमध्ये ठेवलेली खाल्ली तर पोटदुखी, ॲसिडिटीच्या समस्या होऊ शकतात। नंबर 4, आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण यामुळे त्यावरची साल काळी पडते आणि त्यातील रसही सुकून जातो। नंबर 5, बेकरीचे पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत। अनेक लोकांना सवय असते की चॉकलेट, केक, मिठाई स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवतात। साखर, मैदा व कार्बोहायड्रेट्सने बनलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याने हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर व डायबिटीज सारखे आजार होऊ शकतात। नंबर 6, कधीही पीनट बटर फ्रीजमध्ये ठेवू नये। यामुळे ते सुकते व त्यातील ओलावा कमी होतो व त्यातील पोषक तत्वे कमी होतात, तसेच सहज ब्रेडलाही लावता येत नाही। नंबर 7, कापलेली फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नयेत, त्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते। एरवी फळ कापून जास्त वेळ ठेवू नये। जर का फळ खायचे असेल तर तेव्हाच कापले गेले पाहिजे। नंबर 8, जास्त काळापर्यंत दही फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये, कारण यामुळे तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते। नेहमी प्रयत्न करा की ताजे दही बनवून खायला पाहिजे व जर दही फ्रीजमध्ये शिल्लक राहिले तर त्याची कढी किंवा भाजीमध्ये वापर करावा। थेट शिळे दही आपल्या तब्येतीला नुकसान पोहोचवू शकते। नंबर 9, कोल्ड ड्रिंक जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवू नये। यामुळे लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, भूक न लागणे व दातांसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात। त्याचबरोबर तुमचे दातही खराब होऊ शकतात। नंबर 10, उन्हाळ्यात अनेक लोक जास्त प्रमाणामध्ये लिची खरेदी करून फ्रीजमध्ये ठेवतात, परंतु फ्रीजमध्ये ठेवलेल्या लिचीचा वरचा भाग चांगला राहतो पण आतमधला भाग खराब होतो। नंबर 11, कच्चा ॲव्होकाडो फ्रीजमध्ये ठेवून कधीही पिकत नाही, तो पिकण्यासाठी बाहेर ठेवावा। नंबर 12, केक हा हवाबंद डब्यामध्ये काही दिवस चांगला राहू शकतो, पण जर का केकवरील क्रीम ताजी असेल तर केकला फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण केक खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव बदलते आणि ते आरोग्यासाठीही चांगले नाही। नंबर 13, पॅकिंग फळांचा ज्यूस नेहमी एक्सपायरी बघूनच प्या आणि जर का पॅकेट खोलून फ्रीजमध्ये ठेवला असल्यास ते 6 दिवसांच्या आत संपवा। नंबर 14, जर का तुम्ही फ्रीजमध्ये मिरची, भोपळा ठेवत असाल तर ते आजच बंद करा, कारण यामुळे भोपळा, मिरची एकदम नरम होते व त्याचा कुरकुरीतपणा निघून जातो, त्यामुळे त्याची चव बिघडते आणि पोषण तत्वेही कमी होतात। नंबर 15, लोणी कधी 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये। जर का तुमच्याकडे चांगल्या प्रतीचा प्लास्टिक पेपर असल्यास त्यात गुंडाळून लोणी खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता। वापरण्याअगोदर 15 मिनिटे फ्रीजमधून बाहेर काढावा। नंबर 16, फळं आणि भाज्या सर्वजण फ्रीजमध्ये ठेवतात, पण जर का ते जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेत आणि त्यानंतर खाल्ले तर त्यातील पोषक तत्व संपून जातात। त्यामुळे लवकरात लवकर खावे, जसं की काकडी 4 ते 6 दिवस, वांगी 4 ते 7 दिवस, कोबी 3 ते 5 दिवस, गाजर 3 आठवड्यांपर्यंत फ्रीजमध्ये सुरक्षित राहते। तसेच सफरचंद 4 ते 6 आठवडे, बेरीज 7 दिवस,
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रसबेरी, ब्लॅकबेरी 3 आठवडे, द्राक्षे 7 दिवस, टरबूज आणि खरबूज न कापता ठेवले तर 2 आठवडे आणि कापून ठेवले तर 2 ते 4 दिवस, अननस 5 ते 7 दिवस, मका 1 ते 2 दिवस व मशरूम 3 ते 7 दिवस फ्रीजमध्ये सुरक्षित राहतात। यापेक्षा जास्त दिवस जर का फ्रीजमध्ये ठेवले तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात। नंबर 17, कधी तिखट पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नये। मसालेदार भाजी, चटणी व लोणच्यांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते। फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य बिघडू शकते। जर का या सर्व पदार्थांचे सेवन तुमच्या जेवणात करत असाल तर जेवणातील पोषक तत्व तुम्हाला मिळू शकणार नाही आणि त्याचे वाईट परिणाम तुमच्या शरीरावर दिसतील। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।